आता सुट्ट्या सुरू होतील आणि लहान मुलं घरामध्ये असतील आणि मग आता सारखं त्यांना काय खायला द्यायचं हा प्रश्न घरच्यांना भेडसावत राहणार. मग त्यासाठी सतत काही बाहेरचे पदार्थ मागवणं किंवा बर्गर, पिझ्झा किंवा पाणीपुरी, शेवपुरी हे खाणं हे पण आरोग्याला हानिकारक आहे. मग मुलांना तुम्ही काय द्याल? तर आपल्या घरामध्ये अगोदरच ही तयारी करून ठेवून काही बेगमीचे पदार्थ जसे रव्याचे लाडू, डिंकाचे लाडू, नाचणीचे लाडू, शंकरपाळे, गव्हाच्या किंवा नाचणीच्या पिठाच्या शंकरपाळ्या, त्याचं थालीपीठ, त्याच्यानंतर घावन, तसंच भोपळ्याचे किंवा दुधीचा हलवा, भोपळ्याच्या किंवा नाचणीच्या बीटाच्या वड्या, असे पदार्थ हे तुम्ही कॅलेंडरमध्ये किंवा आपल्या एका डायरीमध्ये नमूद करून ठेवा की ह्या आठवड्याला आपण मुलांना हे पदार्थ खाऊ घालायचे. त्याच्यामुळे मुलांच्या पोटामध्ये किंवा बहुतांशी हेल्दी फूड हे त्यांच्या पोटात जायला लागेल. आता आंब्याचा पण सीझन येतोय. आंबे असले की आमरस तर नेहमी होतोच, पण याचबरोबर आंबा, दूध हे एकत्र करून त्याचा मँगो शेक, तसंच आंब्याच्या वड्या, तसंच आंबा घालून घरातल्या घरात केलेली कुल्फी, अशाही गोष्टी तुम्ही करू शकता.